4 डिसेंबरला आहे दत्त जयंती आणि मित्रांनो, तुमच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारची समस्या असू द्या, प्रत्येक समस्येचं उत्तर दत्त उपासनेमध्ये मिळतंच. पण आपल्याला नेमकं माहीत नसतं की आपल्या समस्येवर दत्तगुरूंचा कुठला उपाय, कुठली उपासना आपण करायला हवी. श्रीदत्त उपासना ही शीघ्र फलदायी उपासना आहे. दत्तगुरू हे अत्यंत दयाळू आणि प्रेमळ तसेच मायाळू दैवत आहे. अगदी संततीची समस्या, गृहक्लेश, वास्तुदोष, मनशांती, इतर कुठल्याही प्रकारचे दोष असू द्या, पितृदोष असतील, मानसिक व्यथा असतील, ह्या सगळ्यावर दत्त उपासनेत उत्तर आहेत. 4 डिसेंबरला दत्त जयंती आहे आणि दत्त जयंतीला आपण ह्या काही गोष्टी करू शकतो जेणेकरून आपल्या आयुष्यातील समस्या दूर होतील. या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. दत्त उपासना ही अनेक संकटबाधा यांचा नाश करणारी उपासना आहे. असा अनुभव दत्तभक्तांना आलाच असेल. इतकेच नाही तर दत्त उपासना ही दुःखी मनावर फुंकर घालणारी आहे. सर्व प्रकारच्या विविध तापातून मुक्त होण्यासाठी श्रीदत्त उपासना उत्तम असे टॉनिक आहे असं मानायला हरकत नाही. पण त्यासाठी करायचं काय? तर 4 डिसेंबरला दत्त जयंती आहे. दत्त जयंतीच्या दिवशी दत्तगुरूंची विधिवत पूजा करायची आहे. पहाटे लवकर उठून स्नान करायचं. ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचा प्रयत्न करायचा आहे. स्नान झाल्यावर स्वच्छ कपडे परिधान करावीत आणि दत्तगुरूंची षोडोपचारे पूजा करावी. तुमच्याकडे दत्तगुरूंचा फोटो असेल तर तुम्ही फोटो घेऊ शकता. दत्तगुरूंची मूर्ती असेल तर तुम्ही मूर्ती घेऊ शकता. दत्तगुरूंचा फोटो नसेल, मूर्ती नसेल तर दत्तगुरूंचे जे अवतार आहेत, श्री स्वामी समर्थ असतील, श्रीपाद श्रीवल्लभ असतील, यांचा कुणाचाही फोटो तुमच्याकडे असेल तर त्यांची तुम्हाला उपासना तुम्ही दत्त जयंतीला करायला हवी तरी सुद्धा चालणार आहे. आता ज्यांनी ज्यांनी गुरुचरित्राचे पारायण सुरू केले असेल त्यांच्या पारायणाची सांगता दत्त जयंतीला होणार आहे आणि त्यामुळे दत्तगुरूंसाठी महानैवेद्य या दिवशी त्यांच्याकडे तयार होणार आहे. पण ज्यांनी गुरुचरित्राचं पारायण केलेलं नाही ते सुद्धा दत्तगुरूंची षोडोपचारी पूजा करून दत्तगुरूंना पंचामृताने किंवा जलाने अभिषेक घालू शकतात. त्याचबरोबर दत्तगुरूंचे जे काही खास स्तोत्र आहेत त्या स्तोत्रापैकी कुठल्याही स्तोत्राचे पठण या दिवशी करण्याचा प्रयत्न करावा. कुठली स्तोत्र आहेत दत्तगुरूंची? दत्तस्तोत्र, दत्तबावनी असेल किंवा श्री गुरुचरित्राचा कुठलाही एखाद्या अध्याय असेल, गुरुगीता असेल, यापैकी कुठलेही दत्तगुरूंचे स्तोत्र किंवा ग्रंथ पठण करण्याचा प्रयत्न दत्त जयंतीच्या दिवशी करायचा आहे. दत्त जयंतीला उपवास करावा, फलाहार करावा किंवा सात्विक आहार घ्यावा, परंतु कांदा, लसूण आणि तामसी पदार्थ या दिवशी खाऊ नये. दत्त मंदिरात जाऊन दत्तगुरूंचे दर्शन घ्यावे. औदुंबराची पूजा करावी. औदुंबराला शक्य होईल तेवढ्या प्रदक्षिणा घालाव्यात. दत्त उपासनेमध्ये दानधर्माला फार महत्त्व आहे बरं का. त्यामुळे दत्त जयंतीला दान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. मग अन्नदान असेल, वस्त्रदान असेल किंवा गोदान असेल, कुठल्याही प्रकारचे दान तुम्ही तुमच्या ऐपतीप्रमाणे करू शकता. हे अन्नदान फक्त माणसांनाच करायचं असं काही नाही. प्राण्यांनाही, पक्ष्यांनाही, कुठल्याही सजीवाला अन्नदान करण्याचा प्रयत्न दत्त जयंतीला नक्की करा.
अन्नदानाने घरातील दोष, गृहबाधा, आर्थिक अडचणी कमी होतात असे मानले जाते. दत्त जयंतीच्या दिवशी हे करा, ते करा असा फार गोंधळ झालाय. दत्तगुरूंची अशी कुठली उपासना आहे की ज्याने आपल्या आयुष्यातील सगळ्या अडचणी दूर होतील? आणि तो उपाय म्हणजे दत्तगुरूंचा एका मंत्राचा जप जेवढा तुम्हाला शक्य असेल तेवढा जास्तीत जास्त वेळा करणे. तो मंत्र आहे श्री गुरुदेव दत्त. सगळ्यांना माहीत असलेला मंत्र. हा मंत्र अत्यंत प्रभावी आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच जण या मंत्राचा जप करू शकतात. हा जप केल्यामुळे आपल्या पितरांना मुक्ती मिळते आणि आपल्या आयुष्यातील समस्या दूर होतात. हा मंत्र तारक मंत्र म्हणूनही प्रचलित आहे. त्याचबरोबर या मंत्राच्या जपाने आपल्या दत्त साधनेत प्रचंड वाढ होते. सगळे संकट दूर होतात. त्यामुळे तुम्हाला दत्त जयंतीला फार काही करायला जमले नाही तर कमीत कमी श्री गुरुदेव दत्त ह्या मंत्राचा जेवढा होईल तेवढा जप नक्की करा. तुम्हाला शक्य असेल तर 108 वेळा करा. तुम्हाला शक्य नसेल तर 51 वेळा करा. जेवढा शक्य आहे तेवढा करा. अगदी 1001 वेळा केलात तरीसुद्धा त्याचा लाभ तुम्हालाच होणार आहे. आता दत्त जयंतीच्या दिवशी जे दान करायचं ना ते पिवळ्या वस्तूचं करा. मग ती पिवळ्या चण्याची डाळ असेल, पिवळी मुगाची डाळ असेल, केळी असतील, पिवळी मोहरी असेल किंवा पिवळे गंध, पिवळा भोपळा, पिवळे वस्त्र, हळकुंड असे पिवळ्या रंगाच्या वस्तू दत्त जयंतीला दान कराव्यात. दत्त जयंतीच्या दिवशी घरात कुठल्याही प्रकारचे वादविवाद, भांडणं अजिबात करू नयेत. मगाशी म्हटलं तसं कुठल्याही प्रकारचा तामसिक आहार सेवन करू नये. मांस, मदिरा यांचे सेवन करू नये. त्याचबरोबर दत्त जयंतीच्या दिवशी घरात वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करावा. दत्तगुरूंची कृपा झाली ना तर तुमचे कितीही ग्रह वाकडे तिकडे असू द्यात किंवा वर खाली असू द्यात, कुठल्याही समस्या असू द्यात, पण सगळ्या समस्या दूर होतात. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कुंडलिकेमध्ये जर गुरुग्रह बलवान असेल तर तुमच्या कुंडलिकेतील बाकी सगळे दोष दूर होतात असे म्हटले जाते. आणि गुरुग्रह कसा बलवान होतो? अर्थात दत्तगुरूंच्या उपासनेनेच. म्हणून दत्त जयंतीचा लाभ अवश्य प्रत्येकाने घ्यावा. मग तो कसा करून घ्यायचा असेल? दत्तगुरूंच्या स्तोत्राचे पठण करून असेल किंवा दानधर्म करून असेल किंवा दत्तगुरूंची पूजा करून असेल, कुठलाही मार्ग तुम्ही निवडू शकता जो तुम्हाला सोयीचा असेल तो. पण दत्त जयंतीला सेवा उपासना नक्की करावी. मंडळी, तुम्ही सुद्धा दत्तगुरूंचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. दत्त जयंतीला तुमच्याकडे काय केले जाते हेही कमेंट करून नक्की सांगा. त्यातून इतरांना प्रेरणा मिळेल. श्री गुरुदेव दत्त. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.